नमस्कार बालमित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत ससा आणि कासव यांची गोष्ट. एकदा एक सुंदर जंगल होतं. त्या जंगलात खूप सारी झाडं, फुलं आणि पक्षी होते. तिथे दोन मित्र राहायचे. एक वेगवान ससा आणि एक शांत हळू कासव. ससा खूप चपळ होता. त्याच्या वेगाने सगळ्यांनाच गर्व वाटायचा. तो खूप आनंदी आणि थोडासा घमंडी होता. मी किती वेगात धावू शकतो, माझ्याशी स्पर्धा करायला कुणीच नाही. ससा नेहमी आपल्या मित्रांना, विशेषतः कासवाला चिडवत असे. कासव खूप शांत आणि संयमी होता. तो आपल्याच कामात मग्न असायचा. अरे कासवा, तू इतका धीमा आहेस. तुला एक साधं झाड पार करायला किती वेळ लागतो? कासव हसत होता, पण त्याने ठरवलं की आता सशाला धडा शिकवायचा.